अहिल्यानगर वासियांसमोर येण्याचं एक मुख्य कारण आहे की अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक 2025 आणि 26 निवडणूक सुरू झालेली आहे। 15 जानेवारीला मतदान आहे आणि नागरिकांसमोर येण्याचं एक प्रमुख कारण असं आहे का मी प्रभाग क्रमांक 5B मधून या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने उमेदवारी करत आहे। तसेच मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्याच्यानंतर अर्जाची छाननी झाल्यानंतर छाननीच्या वेळेस माझ्या फॉर्मवर ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं होतं। ते ऑब्जेक्शन अमान्य करत माझा उमेदवारी अर्ज प्रशासनाने वैध ठरवला। तसेच त्यानंतर जे काही 2 दिवस अर्ज माघारीची मुदत होती त्या 2 दिवसामध्ये सर्व जनतेने अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे का कशा प्रकारे दडपशाही करून उमेदवार बिनविरोध करण्यात आलेले आहेत, नाही का। कोणाची खोटी सही करून अर्ज देऊन उमेदवारी अर्ज विड्रॉल करण्याचं षडयंत्र हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी चालवलेलं आहे। तसेच हे सांगण्याचं कारण अजून एक आहे की मी ज्या प्रभागातून उमेदवारी करत आहे प्रभाग क्रमांक 5B या ओबीसी गटातून मी उमेदवारी करत आहे। माझ्या उमेदवारीच्या बाबतीत अहिल्यानगर शहरामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत का उमेदवारी अर्ज ठेवणार नाही, उमेदवारी अर्ज विड्रॉल करणार, विड्रॉलची मुदत संपल्यानंतर असं सांगण्यात येतं की समोरच्या भाजपच्या उमेदवाराला उमेदवार पाठिंबा देणार। अशा सगळ्या गोष्टी अफवा या नगर शहरामध्ये पसरवल्या जात आहेत। पण मी अहिल्यानगर वासियांना सांगू इच्छितो का मी गेल्या 20 वर्षापासून राजकारणामध्ये आहे। माझी ही 4थी निवडणूक आहे। मी कोणत्याही आमिषाला बळी पडणारा नाही, कोणत्याही भूलथापांना मी बळी पडत नाही व दहशतीला व गुंडगिरीला मी कोणाच्याही या ठिकाणी घाबरत नाही। माझी उमेदवारी ही प्रभाग क्रमांक 5B यामधून मी कायम ठेवलेली आहे।